हॅलो, नमस्कार. कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आपण आईचा आशीर्वाद हा नेहमी घेतो. आज माझ्या बरोबर माझी आई आहे, जिच्या बरोबर मला माझा हा पहिला एपिसोड शूट करायचा होता. त्यासाठी मी मुद्दाम आईला आज तयार राहायला सांगितलं आहे. तर आज आपण आईशी काही इनफॉर्मल गप्पा मारणार आहोत. तिचं करिअर, तिच्याकडनं मी प्रेरणा घेत कसा आजपर्यंतचा माझा प्रवास केला हे तिने बघितलेलं आहे आणि नक्कीच मला तिचं प्रोत्साहन खूपच आहे. तर आज आपण भेटूयात माझी आई सौ निशा नगरकर. नमस्कार. नमस्कार म्हणजे फॉर्मल म्हणतेय, पण खरं म्हणजे असं फॉर्मल बोलायची काही गरजच नाहीये. तर आई, मला तुझ्याबद्दलची काही माहिती लोकांना सांगायची आहे, लोकांपर्यंत पोहोचवायचंय की तू स्वतः कशी घडली, तू जे कार्य केलं किंवा तुझ्याकडनं तू जे मला प्रोत्साहन दिलं त्याच्यातनं मी जसं काही आज कार्य माझं करू शकलीये, त्याचं मी सगळं श्रेय आईला नक्कीच देऊ इच्छिते की तिने मला प्रत्येक वेळेला कुठं काळजी घे, कुठं काय कर, कुठं नको करू, काही कसं बोल, काय. मी आधी मूळचीच खूप भित्री होते, पण तरी हळूहळू करत माझ्यामधला कॉन्फिडन्स मी वाढवला आणि मग आईकडनं मला कायमच मागणं प्रोत्साहन मिळत गेलं. तर माझी आई सौ निशा नगरकर, वय वर्ष 88, आजही मला अतिशय प्रोत्साहन देत आहे. खूप छान मला काय काय सांगत आहे. तर आई, तुझ्याबद्दलची थोडीशी माहिती आपण सांगूयात. तू मूळची कुठली आहेस? मी मूळची सिन्नरची. बर. माझा जन्म नाशिकचा. बर. त्यानंतर मी सिन्नरला वडिलांबरोबर आले. ओके. त्या ठिकाणी मग मी हळूहळू मोठी झाले. शाळेत शिक्षण घेतलं. शिक्षणानंतर घरचं करिअर केलं, बाहेरचं करिअर केलं. आणि तुझ्या घरी कोण कोण होतं सिन्नर मध्ये? घरी किती भावंड होतात? माझ्या घरी आम्ही 5 बहिणी आणि 3 भाऊ. बर. असे आम्ही 8 जण. आणि सिन्नर हे खेडेगावच होतं ना? सिन्नर हे खेडेगाव होतं, त्यामुळे तिथे काही सोयी नव्हत्या. फक्त एकच शाळा होती, बाकी कोणत्याही गोष्टी नव्हत्या. पण तरी मी खेळामध्ये, नाटकामध्ये, गॅदरिंग मध्ये, सगळ्यामध्ये भाग घेऊन, नाचामध्ये, सगळ्यामध्ये भाग घेऊन मी प्रत्येक गॅदरिंगला 14 बक्षीस प्रत्येक वेळी मिळवलेली आहे. बर. ओके. त्यानंतर शाळेतही मी कायम पहिली होते. त्यामुळे पहिला नंबर मी मॅट्रिक पर्यंत ठेवलेला होता. बर. मॅट्रिक नंतर मी एक्सटर्नली ग्रॅज्युएट झाले. बर. ग्रॅज्युएट झाल्यानंतर माझं लग्न झालं. ओके. लग्नानंतर तू कुठे आली? लग्नानंतर तेच सांगते, लग्नानंतर मी पुण्याला आले. पुण्यामध्ये माझं कुटुंब खूप मोठं होतं. माझ्या कुटुंबात 1.5 आणि 3 नंदा असे होते. आणि प्रत्येकाचे बायका आणि मुलं पूर्ण सगळे मिळून 25 जणांचं कुटुंब होतं. बर. त्या ठिकाणी प्रत्येकाचे लग्न कार्य करण्यामध्ये माझे 15 वर्ष गेली. 15 वर्ष गेल्यानंतर मी पुढील शिक्षण घेण्याचं ठरवलं. मग मी एम ए केलं का? MA BEd केलं आणि SNDT मध्ये प्रोफेसर झाले. बर. त्याच्या आधी मी काही रिसर्च केलं आणि बालभारतीमध्ये मी रिसर्चचं काम केलं. ओके. त्यानंतर लाटकर म्हणून आहेत, त्यांच्याकडे त्यांचं रिसर्चचं काम मी 15 वर्ष त्यांचं ग्रॅज्युएशनचं काम केलं. बर. नंतर महिंदाळे गॅरेजमध्ये अकाउंट्सचं काम केलं. बर. नंतर फर्ग्युसन SNDT मध्ये मी प्रोफेसर म्हणून होते. ओके. आणि त्यानंतर मी ट्युशन्स चालू केल्या. तू ट्युशन्स किती साली सुरू केल्या? साधारण काही आठवतंय तुला? साधारण मला वाटतं 75च्या आसपास, 75 साल म्हणजे इतकं आठवत नाही आता, कारण मी स्वतः तुझ्या क्लासला बसायची. त्यामुळे मला ते आठवतंय की 80 साली मी 10वी झाले, म्हणजे त्याच्या आधी तुझे क्लास चालू झाले होते. त्याच्या आधी. आणि किती मुलं होती तुझ्या ट्युशन? माझ्या ट्युशन मध्ये 100 मुलं होती. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत माझे कंटिन्युअस ट्युशन्स असायचे. त्याच्या वेळेचं व्यवस्थापन तू कसं करत होती? प्रत्येक वर्ग आणि त्यांचे विषय म्हणजे इंग्लिश,
मराठी आणि हिंदी तिन्ही भाषामध्ये मी शिकवत होते. त्यामुळे तिन्ही भाषेचे ग्रुप पाडलेले होते आणि त्याप्रमाणे गुजराती शाळा, ख्रिश्चन शाळा, कॅम्पमधली शाळा आणि मराठी शाळा, सगळ्या शाळेचे विद्यार्थी येत होते. माझ्याकडे मुलं होती. त्याप्रमाणे मी ट्युशन घेतल्या आणि एकीकडे मी SNDT मध्ये प्रोफेसर म्हणून पण काम केलं. तिथे मी मराठी ट्युशनच्या आधी करत होतेस ना? ट्युशन घेण्याच्या आधी ट्युशन घेतल्या त्या थोड्या घेतल्या तेव्हा करत होते सर्व्हिस. पण मग जास्त वाढल्या तेव्हा मी शाळेचा बाकीच्या गोष्टी सोडल्या आणि बालभारतीमध्ये पण मी काम केलं रिसर्चचं. तिथेही मी लाटकरबाईंचं सांगितलं, लाटकरबाईंचं मी रिसर्चचं काम. या ह्याच्यामध्ये तुझ्या ह्या सगळ्या कामामध्ये बाबांचा जो एक सहभाग होता की बाबा त्यांची नोकरी करायचे, ते सकाळी जाऊन संध्याकाळी यायचे, त्यामुळे तुला सगळं काम तुझं जे सुरू व्हायचं घरातलं ते बरंच पहाटे चालू होतं. मी पहाटे 4 वाजता उठायची आणि 4 पासून 6 पर्यंत मी माझं सगळी कामं आवरायची. 6 वाजता मी निघायची आणि बरेच वेळा पायी, कारण की मला बस मिळेलच असं खात्री नव्हती आणि बरेच वेळा पायी मी SNDTला म्हणा, बालभारतीला म्हणा, तिथे जायचं असेल तिथे भेंडाळे गॅरेजला म्हणा, अशी मी जात होते आणि सगळीकडची कामं त्याप्रमाणे मी करत होते. म्हणजे एकूण बघता तुझे जे कष्ट किंवा तुझं चालणं जे झालं किंवा या सगळ्याचा जो तुला हे झालं ते मी भयंकर चालले, म्हणजे अत्यंत चालले की मी कधी थांबलेच नाही. कधी असं झालं नाही की बस येते आहे आणि मी वाट पाहते, असं कधीच झालं नाही की बस आली नाही की मी चालू लागायची. आणि अशा प्रकारे मी भराभरा चालत त्या ठिकाणी वेळेला पोहोचणं हे माझं महत्त्वाचं काम आहे. कारण आता तुझं हे सगळी कामं जेव्हा चालू होती, ट्युशन्स म्हणा हे म्हणा, तेव्हा मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघं जणही कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे आम्ही 7:30 वाजता जे बाहेर पडायचो ते 4ला घरी यायचो. सो आम्हालाही आमचं म्हणजे आम्हाला आठवतंय की आमच्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था ती करून ठेवायची. म्हणजे थोडक्यात मॅनेजमेंट कसं करायचं, टाइम मॅनेजमेंट हे आईकडनं मी पण शिकले. स्वच्छता एवढं सगळं असून सुद्धा सगळं घर स्वच्छ ठेवणं, सगळं व्यवस्थित वेळच्या वेळी असणं आणि त्या प्रत्येक गोष्टीला आपण कोणी आलं गेलं तरी त्यांना सुद्धा आपण कसं आदरातिथ्य करायचं. तर सांगायची गोष्ट अशी की आई माझी अतिशय सुगरण, जो पदार्थ करेल तो अतिशय चविष्ट असायचा. त्यामुळं आम्हाला आमच्या खाण्यापिण्याच्या याच्यामध्ये कधीच आम्हाला तो प्रश्न आला नाही की एखादी गोष्ट आवडली नाही. आम्हाला सगळं खायला पण तिने लावलं. सगळे हे असतं कौतुक असतं ते सगळं आई आणि बाबा दोघांनी केलं. आम्ही फिरायला पण जायचो किंवा कुठे चालत जा, मग तिथून पुढे शनिवारवाडा हे जे काय जवळ होतं ते लक्ष्मी रोडला घर असल्यामुळे या सगळ्या जवळच्या गोष्टी खूप छान रीत्यानं आम्हाला हे मिळाल्या. त्याच्याच बरोबर आमचा जो काय जडणघडण आपलं आपलं करणं हे जे होतं हेही खूप चांगल्या रीतीने करता आलं. कारण आई आणि बाबा दोघही जण काही असे सतत आम्हाला नव्हते. आजच्या काळामध्ये आई वडिलांना खूप गोष्टी स्वतःच रुटीन सांभाळून कराव्या लागतात, पण आमच्या आई बाबांनी पण खूप चांगल्या रीतीने ह्याच्या मॅनेजमेंट, म्हणून मी कायम म्हणते की तिचं टाइम मॅनेजमेंट त्या वेळेच्या आधी करणं हे तिचं अतिशय चांगलं प्लॅनिंग होतं. तर याच्यात मला तुला फक्त एक विचारायचं की आता हा तू ट्युशन्स जे घेतल्या म्हणजे एक प्रकारचा तो बिझनेसच होता की व्यवसायात गेली, तू नोकरी नव्हती ती तुझी, तर त्याचं प्लॅनिंग करताना तू मगाशी जसं म्हणलीस की प्रत्येक इयत्तेचे मुलं त्या त्या वेळेला त्यांनी त्या शाळांप्रमाणे यायचं, तर ह्याचं नियोजन मग त्यांच्या तू काय परीक्षा घ्यायचीस का कसं करायचीस? तर या मुलांचं मी ग्रुप पाडलेले होते. म्हणजे गुजराती शाळा, कॅम्प मधली शाळा किंवा मराठी शाळा, अशा 3 प्रकारच्या. तर 3 प्रकारचे मुलं, आणि जर एकाच वेळेला वेळ एक आली तर मी ते ठिकाणी 3 ग्रुप काढून बसवायची आणि वेगळ्या वेगळ्या त्यांना शिकवायची. आणि त्याप्रमाणे इंग्लिश मध्ये, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये 3 वेळेला माझ्या टीचर्स चालू असायच्या. म्हणजे थोडक्यात व्हर्सटाईल टीचिंग पॅटर्न हा मात्र खूपच चांगला त्याच्यामध्ये घडला. तर आता ह्याच्यात मला एक तुला शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आत्ताच्या पिढीला तुला काय सांगावं असं वाटेल?
असं वाटतं की प्रत्येकाने आपली गरज कशी आहे ती ओळखून त्याप्रमाणे टाइम मॅनेजमेंट करून आणि आपली कामं ठरवून त्याप्रमाणे आपला मार्ग निवडावा असं मला वाटतं. व्हेरी गुड. सो मला असं वाटतं की तिच्या वयाच्या आणि अनुभवाचा जो फायदा आहे तो सगळ्यांनी तिने जे शेअर केलंय ते आपण सगळ्यांनी याचा उपयोग नक्की करावा. मी तर करतेच वेळोवेळी. सो आई, तू माझ्या याच्यासाठी पहिली सुरुवात केली आहे, याच्यासाठी मला फार फार आनंद झालाय आणि हे असंच पुढे आपण वाढवत राहूयात. अच्छा अच्छा, बाय.